अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनन्दीनबन्धुं मुकुन्दं। नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां। भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं। सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं। गोष्वानक्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः। दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् रंगावधूत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। बाल गोपाल की जय। जय जय रघुवीर समर्थ। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवरती आत्ता उपस्थित असलेल्या सगळ्या दत्तभक्तांना आणि यूट्यूबच्या मार्फत उद्या हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना, सद्भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। सुखसंवाद या मालिकेच्या अंतर्गत उपासना हा विषय घेऊन उपासनेचे वेगवेगळे पैलू पाहिले। सगुणोपासना, निर्गुणोपासना, काम्य उपासना, सकाम उपासना, निष्काम उपासना, उपासनेचं फळ काय ते पाहिलं, काय पद्धतीचं फळ मिळतं ते पाहिलं। मागचे काही भाग आपण पाहिले असतील। ते करताना उपासना करण्यापूर्वी बद्धावस्था काय असते, मुमुक्षु अवस्था काय असते, साधक अवस्था काय असते आणि सिद्ध अवस्था काय असते ते पाहिलं। आणि त्याच्यात दर दिवसाला येणारं काही शंकर महाराजांची उद्या शंकराचार्यांची जयंती आहे, त्या दिवसाचं दिनविशेष आणि अन्य चर्चेचा विषय असा आपण रोज पाहत आलो। बघता बघता आजचा नॉनस्टॉप अथक चालू असलेला हा उपक्रम, त्याच्यात 44वा आजचा भाग। आणि या 44व्या भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि चालू असलेला जो विषय आहे शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान, हे जे शमादी षटक सांगितलं, त्या शमादी षटकात शम आपण पाहिला, दम पाहिला, तितिक्षा याची व्याख्या आपण पाहिली। आणि सहनशक्ती साधना हे करति निर्मल हे शिवोम याविषयी सुद्धा आपण चर्चा पाहिली। आणि कृपा तेरी इसलिए पाता रहू गुरुदेवजी, सहता रहू सहता रहू सहता रहू गुरुदेवजी। नर्मदा किनारी मला एक जे सत्पुरुष भेटले त्यांनी मला काय बोध केला आणि त्यांची एक अतिशय जबरदस्त अशी मला भावलेली हृदयस्थ गोष्ट उपरतीच्या बाबतीत, ती मी उद्या तुम्हाला सांगेन। असा काल शब्द आपल्याला दिला होता। तितिक्षेनंतर जी येते ती उपरती। उपरती म्हणजे विषयातलं मन पश्चात्ताप दग्ध स्थिती झाल्यानंतर पुन्हा विषयात न जाता परमेश्वराकडे आकृष्ट होणं, याचं नाव उपरती। जे हृदयातच आहे, जवळच आहे, त्याच्याविषयी रती म्हणजे प्रेम निर्माण होणं, हे एक शाब्दिक कोटी। पण मूळ भाव पश्चात्ताप दग्ध स्थितीतून विषयातलं मन काढून परमेश्वरापाशी ते मन लावणं म्हणजे उपरती होणं। वयाच्या 17व्या वर्षी 18व्या वर्षी नर्मदा किनारी बडोद्यामध्ये दादा परख नावाचे एक चांगले टिब्बे स्वामींच्या उपासना परंपरेतले गरुडेश्वरला वगैरे जाणारे असे उच्च प्रतीचे साधक, ज्यांच्या निमित्ताने बडोद्यातली अनेक मंडळी, कर्नाळी नावाचं एक गाव लागतं, आपल्यापैकी कित्येक जणांना माहीत पण असेल जे आत्ता ऐकतायत त्यांना, ज्यांना माहीत नसेल त्यांनी एकदा बघावं। त्या कर्नाळीला कुबेर भंडारीचं म्हणून एक खूप सुंदर असं मंदिर आहे, महादेव कुबेर भंडारीश्वर। तर तिथे
गंगा दशहरा, काल जसा प्रश्न विचारला होता, तर ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध दशमी दशहरापर्यंत 10 दिवस कीर्तन सेवा नर्मदा नदीच्या काठी बडोद्यातली सगळी महाराष्ट्रीयन बृहन महाराष्ट्रातली सगळी मंडळी, बडोद्यात सरकारच्या निमित्ताने, बडोदकर सरकारांच्या निमित्ताने सगळी मराठी मंडळी तिथे 100 किलोमीटरवरती जाताना गरुडेश्वरचं दर्शन घेऊन, नारेश्वरचं दर्शन घेऊन, गरुडेश्वरचं दर्शन घेऊन कर्नाळीला बडोदच्या जवळ तिथे मोठा उत्सव 10 दिवस. आणि माझे गुरुजी आदरणीय कैलासवासी दत्तराज बुवा घाग यांच्याबरोबर मला पहिल्यांदा तिथे 10 दिवस जाण्याचा योग आला. त्यावेळेला माझे गुरुबंधू, माझे मित्र शरद बुवा घाग, त्यांचं एक कीर्तन आणि माझं एक कीर्तन, माझ्या कीर्तनाला त्यांनी 7, त्याच्या कीर्तनाला मी 7, असं आम्ही एकत्र, आणि आदरणीय दत्तराज बुवा घाग यांची 10 दिवस कीर्तनं, त्या निमित्ताने एक कीर्तन सेवा तिथं झाली. आणि मग पुढच्या वर्षी ती पूर्ण 10 दिवस कीर्तन दादांची म्हणजे घागबुवांची होती. आणि त्यात 10 दिवसात आम्हाला तिथला उत्सव अनुभवता आला, जो परमानंद नर्मदा किनारी. 17-18 वर्षाचं वय. मग दिवसभर त्या नर्मदेत सकाळी पोहायला जायचं, संध्याकाळी कीर्तन असायचं दादांचं, घागबुवांचं. ती बडोद्यातली एकापेक्षा एक विद्वत अशी श्रेष्ठ मंडळी, कोणी गाण्यातलं उत्तुंग असं शिखर गाठलेलं, कोणी शास्त्राचा अभ्यास केलेले, कोणी छान उपनिषदाचं वाचन केलेले, कोणी वेदाभ्यासी वैदिक ब्राह्मण मंडळी. सकाळी वैदिक काही परंपरा चालायची, अनुष्ठान चालायची, यज्ञ यागादी कर्म चालायचे 10 दिवस. दुपारी कीर्तन असायचं, रात्री गाण्याचे कार्यक्रम असायचे, संध्याकाळी नर्मदेची आरती असायची. आणि त्या आरतीच्या वेळेला तुम्हाला सांगतो, तो घाट कुबेर भंडारीचा एवढा भरून जायचा. त्या कुठल्या गावी सांगितलं, कर्नाळी नावाच्या गावात मोठाच्या मोठा घाट आहे. तो सगळा घाट असा भरून जायचा. आणि सगळं झालं की ते फार सोफॅस्टिकेटेड जीवन, ते असं द्रोण आणि ते चमचा ही भानगड नाही. तो आरती झाली ती मोठी की ते तुम्हाला सांगतो, तो जो प्रसाद असायचा उसळ, ती उसळ प्रत्येकजण असं करायचा, ओंजळ, आणि त्या ओंजळीमध्ये ती उसळ गरम गरम असायची, ती उसळ घालायची आणि ती तशीच खायची. ती तशीच खाण्यामध्ये खरी मजा असते. खूप तो द्रोण घ्या, चमचा घ्या, सोफॅस्टिकेटेड पद्धतीने असं खा तसं खा, त्यात काही मजा नसते. ती ओंजळ घेत त्या ओंजळीत ते सगळं ते चण्याची ती उसळ खायला अशी अप्रतिम मजा यायची. आणि तिथे एका सद्गृहस्थांचा परिचय देवदयेने, दत्तकृपेने झाला. पहिल्या वर्षी जेव्हा 10 दिवस राहायला गेलो तेव्हा विशेष परिचय नव्हता, थोडासा परिचय झाला होता, कारण एवढा बोलण्याचा कधी विषय आला नाही त्यांच्याशी. पण देवाच्या कृपेने आमच्या शंकराचार्य मठात त्या दादा परखांनी, दादा पारेख, त्यांनी संपर्क केला. पत्रव्यवहाराची पद्धत होती त्यावेळेला. त्यांनी पत्रव्यवहार केला आणि आमच्या स्वामीजींना सांगितलं की तुमच्या या शिष्याला मला आमच्याकडे पुढच्या वर्षीच्या 10 दिवस कीर्तनासाठी पाठवावं तुमच्या या विद्यार्थ्याला. महाराजांनी परवानगी दिली आणि माझीही शिकलेली कीर्तनाची उजळणी व्हावी म्हणून स्वामीजींनी परवानगी दिल्यानंतर मग मी कोल्हापूरहून पुण्याहून मुंबईहून बडोदा, मध्यरात्री दादांच्या घरात तिथे पोचल्यानंतर पहाटे बसनी सगळे आम्ही कर्नाळीला गेलो. आणि मागच्या वर्षीचा एक साधारण अनुभव होताच की उत्सवाचं स्वरूप कसं असतं, किती लोक जमतात. जवळजवळ 100-500 लोक, जास्तीच पण कमी नाही, पण एवढी लोक तिथे. बृहन महाराष्ट्रातली आपली सगळी मराठी महाराष्ट्रीयन लोक सगळी. गंगेचा उत्सव, गंगा दशहरा उत्सव, नर्मदा किनारी, काय सुंदर उत्सव करतात. आणि छान वातावरण होतं. साधारण अनुभव गाठीशी होता. उमेदीचंच वय, की अगदी तरुण वय, एकदम 17-18 वर्षाचं. नवीन गोष्टी, नवीन परिचय सगळ्यांची. आणि मग 10 दिवस कीर्तनाची सेवा लाभली होती. म्हणजे थेरॉटिकल शिकलेलं प्रॅक्टिकली आता तिथे जाऊन राबवायचं होतं. झालं, उत्सवाला सुरुवात झाली. मागच्या वर्षीचा अनुभव होता त्याप्रमाणे उत्सवाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशीचं कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनापासून झाली. त्यात जसं मी मगाशी म्हणालो की घाटी एकत्र नर्मदेची पूजा असते संध्याकाळी गंगा म्हणून, आणि ती गंगा म्हणून तिची पूजा झाल्यानंतर नर्मदेची आरती होऊन ती आरती सगळ्यांनी घ्यायची आणि मग तो प्रसाद घ्यायचा. नित्याचा क्रम. रोज कीर्तन सुरू झालं की उजव्या बाजूला मी बघायचो एक सद्गृहस्थ, ज्यांच्या बाबतीत म्हणालो मागच्या वर्षी ज्यांची भेट झाली, ते सद्गृहस्थ उजवीकडे खुर्चीत येऊन बसायचे. ते आले की सगळे अतिशय आदरानं त्यांना उत्थान द्यायचे. म्हणजे उभं राहून त्यांचा एक, ज्याला म्हणतो आपण आदरयुक्त, त्यांना वर्तणूक त्यांना सगळेजण द्यायचे, सन्मान द्यायचे.
आणि मग ते कीर्तनाला येऊन बसायचे कीर्तनात. मला कळायचं नाही ते कोण आहेत, कारण ते खूप फटकून वागायचे. फटकून याचा अर्थ ते असायचे सगळ्यांच्यात, नीट आहे का, ते असायचे सगळ्यांच्यात पण कोणाला लावून घेत नसायचे. त्यावेळेला ते कळलं नाही, पण आता आता कळतंय या भूमिकेत सांगतो. कोणालाही ते लावून घ्यायचे नाहीत. लावून घ्यायचे नाहीत याचा अर्थ बोलायचं नाही कोणाशी जास्ती, गुंतायचं नाही, बसायचे कार्यक्रमात सहभाग घ्यायचे. गाण्याचा कार्यक्रम असला बसायचं, थोडा वेळ ऐकायचं, निघून जायचे. त्यांच्यावर त्यांच्या मंडळी पण होत्या, बायको पण होती, दोघेजणं बसायचे. बरं, परिचय नसल्यामुळे बाकीचे बोलायचे, इंटरॅक्शन व्हायची. आम्ही इथे राहतो, आम्ही इकडे राहतो, आम्ही येतो वाडीला, किंवा आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो. पण हे काही बोलायचं नाहीत. हे कीर्तन झालं की हेची दाना देगा झालं की आमची आरती इकडे सुरू झाली की ते निघून जायचे. म्हणजे असे एकदम डिटॅच, एकदम आपला काही संबंध नाही आत्ताच्या ह्याच्याशी, ते निघून जायचे. कुठे जायचे निघून? ते घाटावरती जायचे, कारण कीर्तन संपलं दुपारचं की आरती असायची नदीची, तिकडे जाऊन बसायचे. पांढरं शुभ्र लुंगी, धोतर म्हणजे गुंडाळलेलं, वरती पांढरा तो अर्धा कुर्ता, आणि त्यांच्या आजूबाजूला सुद्धा कोणी बसायचं नाही, कारण ते जरा बोलायला फटकळ काम होतं. आता मला काहीच परिचय नव्हता. योगायोगानं 2 पायऱ्या पुढे सोडून मी बसलेला. 10 दिवस कीर्तनाचा बुवा म्हणून कीर्तनाचा गेलेला मी तिथे. आरती झाल्यानंतर प्रसाद मला मिळाला. आणखीन 2-3 दिवसाचं कीर्तन झालं आणि बहुतेक 4 दिवस कीर्तन झालं असेल, 3-4 दिवसाचं. आणि तो प्रसाद ओंजळीतला खाऊन आम्ही सगळे खालनं घाटावरती त्या कुबेर भंडारीपाशी एक मोठं असं तिथे पटांगण आहे. आमचे आप्पा पाथरकर म्हणून बडोद्याचे, ते तिथे फार विनोदी व्यक्ती. तर ते मग सगळ्यांना एंटरटेन करायचे. मग रात्री गाण्याच्या भेंड्या असायच्या, कोणी आध्यात्मिक गाणी म्हणायचे, वेगवेगळे विनोद सांगायचे. तर आप्पा पाथरकर फारच विनोदी व्यक्तिमत्व होतं. लोकांना हसवून हसून रडवायचे अक्षरशः. मग आप्पा पाथरकरांच्या काही गोष्टी चालायच्या. तर तो जो चौथरा होता कुबेर भंडारीच्या पुढे, तिथे सगळी लोक आजूबाजूला पोचली आणि तिथे सगळी 15 तरी लोक असतील. मी 15 जण आहेत आणि ते सद्गृहस्थ तिथे आले मागणं. ते सद्गृहस्थ मागणं आले आणि 3रा-4था दिवस होता 10 दिवसातला. आणि एकदम पटकन म्हणाले, हे बघा, तुम्हाला माईक सेन्स नाही बरं का, अजिबात माईक सेन्स नाही. फाडकन एकदम म्हणाले. आता ती 15 लोक होती. त्या 14-15 श्रोतृवृंदांच्यात माझे जे आयोजक मंडळी होती किंवा ती जी श्रद्धेनं जमलेली लोक होती, त्यांच्या सगळ्यांच्या समोर मी एक कीर्तनकार बुवा म्हणून बोलवलेलं. आणि माझ्याशी ते इंटरॅक्शन करताना आम्ही चर्चा करतोय, काही गप्पा मारतोय, आणि अचानक ते आले आणि पटकन म्हणाले, कीर्तन बिर्तन ठीक आहे, पण तुम्हाला माईक सेन्स अजिबात नाही. तुमचं ते गाण्याचा विषय असा आहे, तुमचं ते माईकचा विषय असा आहे. असं एकदम फाड 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 काहीतरी विचित्रच बोलायला लागले. माझ्या जागी आपल्यापैकी जरी कोणी असतं तरी मी जसं मगाशी म्हणालो की आपलं बॉडी लँग्वेज लगेच बदलतं, आपला चेहऱ्यावरच्या मुद्रा लगेच बदलतात, आपले हावभाव लगेच बदलतात, आपली बॉडी लँग्वेज, देहबोली बदलते. मग ते कोणीतरी अधिकारी आहेत, गेल्या वर्षीचा परिचय होता, यावर्षीसुद्धा आपण पाहतोय की लोक त्यांना मान देतात. तर एकदम असं त्यांना कसं विरोधानं बोलायचं. तर मग मी त्यांना सांगायला लागलो, काय आहे ते माईकचं असं आहे की ते नेमकं स्पर्श केला की ते कुर्र असं वाजतं, मग ते असं होतं तसं होतं. मी काही कारणं सांगायला लागलो, किंवा माईकमध्ये थोडी गडबडी आहे त्यामुळे थोडंसं असं होतं. मी त्यांना कारण नाही ते काही असू दे, पण तुम्हाला माईकचा सेन्स नाही. ते पुन्हा बोलायला लागले. मी म्हटलं ठीक आहे, पण ते माझी चूक नाही आहे, ती माईकची चूक आहे. मी बोलायला लागलो, ते बोलायला लागले. ते चिडवत होते, मी चिडत गेलो. ते चिडवायला लागले, मी चिडत गेलो. आणखीन ते 4 लोकांपुढे अपमानित करायला लागले, इनडायरेक्टली, डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली उपहास करायला लागले. आणि मला ते काही कालांतराने सहन होईन असं झाल्यानंतर मी म्हटलं, ठीक आहे, तुम्हाला पटत नाही आहे, हरकत नाही, जे मला येतं आहे ते मी करतोय, असं माझ्याकडनं बोललं गेलं. ठीक आहे म्हणाले, सुधारणा करता आली तर करा, अजून 6 दिवस मैयाची सेवा करायची आहे तुम्हाला. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. ते निघून गेले, मी निघून गेलो. मला त्यावेळेला त्या 14-15 लोकांच्यात राहावंसं पण वाटेना. का? कारण मी कोणीतरी आहे कीर्तनकार बुवा, आणि मला हे कोणतरी ज्याला मी ओळखत पण नाही, त्याने मला असं बोलावं 4 लोकांच्यात, त्यांनी मला अशा पद्धतीने अपमानित करावं. आणि मैयाची सेवा करायची आहे बघा, सुधारता आलं तर सुधारा वगैरे, असे कोण हे लागून गेले, असे कोण हे आहेत. म्हणून थोडासा ज्याला म्हणतात ना एक तिटकारा, त्यांच्याविषयीचा त्रागा माझ्या मनात निर्माण झाला. ती रात्र गेली, पण माझ्या डोक्यातनं तो विषय जाईना. दुसऱ्या दिवशी पुन्हा
कीर्तनाच्या वेळेला जय जय रामकृष्ण हरी सुरू झालं, ठरलेल्या वेळेप्रमाणे ते खुर्चीवर येऊन बसले. पण आज माझा त्यांच्याकडे सगळ्या लोकांनी त्यांना नमस्कार जरी केला आदरयुक्त, तरी माझ्या मनामधनं त्यांना नमस्कार आदरानं झाला नाही. का? कारण ते मला बोलले. तुमच्या लक्षात येत असेल मी साधक भूमिकेतनं आपल्याला काय सांगू इच्छितोय. मला जे सांगायचं ते आपल्याला नक्की कळत असेल अशी मी आशा करतो. की मी हे मला उदाहरण घेऊन यासाठी सांगतोय की त्या क्षणी 17-18व्या वर्षी काय मॅच्युरिटी असू शकते हो, पण त्या क्षणी असं वाटलं हा तोच माणूस. एकीकडे मी कीर्तन करतोय पण एकीकडे माझं मन आणि बुद्धी सांगते हा तोच माणूस. 10 लोकांच्या तुला काल अपमानित केलं ना, तो हाच माणूस आलाय. म्हणजे आपण असंच रिॲक्ट होत असतो. आणि मग त्यांच्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखं केलं. कीर्तन झालं आणि संध्याकाळच्या वेळेला पुन्हा आरतीचा प्रसंग आला. मग मी जरा त्या माणसापासून लांबच राहायचा. आपल्याला ज्यांच्याशी जमत नाही आपण लांब अंतर धरतो. मी तर आधी एक तर त्यांच्या संपर्कात नव्हतो, पण आता तर आणखीन लांब राहायचं असं ठरवलं. संध्याकाळची आरती झाली, प्रसाद खाल्ला, उंजळीतनं सगळ्यांनी म्हणून तो प्रसाद खाल्ला. वरती निघालो आणि आता मी कोणाशी न करता जी खोली दिली तिकडे आपलं सरळ मुकाट जाऊया आणि गप्पा बसूया. कालचा प्रसंग आज पुन्हा व्हायला नको. एक वयाचा पण फॅक्टर असतो. 18-20 वर्षाचं, 17-18 वर्षाचं वय. मला कसे बोलले असं वगैरे वाटत होतं. आणि त्यांना समोर पाहिल्यानंतर संतापच झालेला होता पुन्हा. बघा या गमती, हे साधक भूमिकेतनं जे घडलंय ते आपल्याला प्रांजळपणे सांगतोय असं वाटलं. आणि माझ्या मनात ते विचार चालू होते. मी नर्मदा माईला नमस्कार केला आणि माझ्या पाठीवरती असा हात ठेवला गेला. मी बघतो तर तेच सद्गृहस्थ. मला क्षणभर असं वाटलं की काल तर माझ्याशी एवढं वेडं-वाकडं बोलले आणि आज माझ्या खांद्यावर हात ठेवून मला म्हणाले चला तुमची खोली कुठे आहे मुक्कामाची. म्हटलं वरती आहे. चला म्हणा. मग वरती मला खोलीत नेलं आणि मला म्हणाले वय किती रे बाळ तुझं. मी म्हटलं 18. म्हणाले म्हणजे 18 पूर्ण 19 चालू. बरं ठीक आहे म्हणाले. चांगलं करतोस म्हणाले कीर्तन. मला काय म्हणाले ते, चांगलं करतोस कीर्तन. एका क्षणात त्याच व्यक्तीने काल अपमान केला होता, पण आज त्याच्या त्या एका वाक्याने मी एवढा सुखावून गेलो की मला म्हणजे अगदी असं जणू काही त्यांचे पायच पकडावेसे वाटले त्या क्षणाला. मी म्हटलं काका मग तुम्हाला आज चांगलं वाटलं तर काल एवढ्या 15-20 जणांपुढे का माझा अपमान केला तो. मला का असं टोचून बोललात, का रागावून बोललात. माझ्या प्रिय सगळ्या दर्शक हो, श्रोतृवृंद हो, त्या महापुरुषाने जे वाक्य सांगितलं ते जसंच्या तसं मी आपल्याला सांगतो. झाला जर आपल्याला उपयोग आपल्या आयुष्यात आपली उपासना करताना तर निश्चितपणानं करून घेऊया. त्यांनी दिलेलं वाक्य माझ्यासाठी टर्निंग पॉईंट्स होतं. ते म्हणाले मी तुला चाचपडून बघत होतो की तू प्लीडिंग किती करतोयस. ते काय शब्द केला त्यांनी, मी तुला चाचपडून बघत होतो की तू प्लीडिंग किती करतोयस. मी म्हटलं कशाचं प्लीडिंग. नाही मी तुला जेव्हा डिवचलं की माईक सेन्स नाही, ते असं नाही, ते असं होतं आहे, मग तू किती पद्धतीने सांगत होतास की माईकचं असं आहे, ते असं आहे, मग नाही ते अंतर लांब आहे, नाही ते स्पीकरचा आवाज वेगळा आहे. म्हणजे तू प्लीडिंग किती करत होतास की तो माईक म्हणजे मला माईक सेन्स नाही असं नाही, तो माईकमध्ये खोटी आहे, माईकमध्ये काहीतरी कमतरता आहे, त्या स्पीकरमध्ये काहीतरी कमतरता आहे, हे तू प्रूव्ह करू इच्छित होतास ना, सांगू इच्छित होतास ना. मी म्हटलं हो, म्हणजे माईकमध्ये काय दोष आहे तेच मला तुम्हाला सांगायचं होतं. तत्क्षणी त्या माणसाने दिलेलं वाक्य फार महत्त्वाचं आहे. ते मला म्हणाले, ते सत्पुरुष मला म्हणाले तुला आयुष्यात जर पुढे कीर्तन करायचं असेल आणि जर खरी दत्तकृपा मिळवायची असेल तर परमार्थाचं एक महत्त्वाचं सूत्र म्हणाले लक्षात ठेव. जेव्हा साधकाचं, उपासकाचं, भगवत भक्ताचं प्लीडिंग करणं थांबतं तेव्हा त्याचा परमार्थ सुरू होतो. माझं वाक्य सांगून संपलेलं आहे. आपण आपल्या हृदयात घट्ट करून ठेवा. जेव्हा साधकाचं, उपासकाचं, दत्तभक्ताचं, गुरुभक्ताचं समोरच्याला प्लीडिंग करणं थांबतं, जेव्हा तो मी कसा योग्य आहे हे सांगण्यासाठी बरं तू मूर्ख आहे, बरं ठीक आहे काय हरकत नाही, ज्या दिवशी त्याचं प्लीडिंग थांबतं त्या दिवशी त्याचा खरा परमार्थ सुरू झाला असं समजावं. आत्ता म्हणाले तू लहान आहेस, तुला कळणार नाही, पण माझ्या वाक्याचा नीट विचार कर आणि मग तुला पुढे मार्गात या गती मिळेल. प्लीडिंग करणं सोडायचं. समोरचा म्हणाला ना असं आहे, बरं सहनम ही सर्व दुःखानाम
ते तितिक्षा चित्तामध्ये दृढ झाल्याशिवाय पुढे उपरती होऊ शकत नाही. शमदम झाल्यानंतर तितिक्षेनंतर उपरतीनंतर श्रद्धा, श्रद्धेनंतर समाधान, आणि ते समत्वाचं आधान झालं की समाधान झालं की बस विषय संपला. अशी सगळी गोष्टी आहेत. तर आज तुला एवढंच सांगितलं. आता हळूहळू अजून 6 दिवसात म्हणाले सांगतो पुढचं. मग त्या 6 दिवसात त्यांनी जे पुढे मला सांगितलं ते मी तुम्हाला उद्या सांगतो. तर त्या कर्नाळी नावाच्या गावामध्ये नर्मदा किनारी कीर्तनाच्या निमित्ताने पहिल्या वर्षी जाणं झालं. दुसऱ्या वर्षी मी कालचं आपल्याला सांगितलंच की आपल्याला ते आवडत नाही. आपली स्तुती केलेली सगळ्यांना आवडत असते, पण जरा आपल्याला कोणी डिवचलं जरासा एक टवका पडला आपल्याला की कळतं काय आहे ते. आपण आपले खरे रंग जे असतो ना, गोड गोड बोलायचे ते सोडून आपले जे खरे रंग असतो ते दाखवायला सुरुवात करतो. जरा एक टवका एखादा निघाला की. दुसऱ्या दिवशीचं आरती झाली, प्रसाद घेतला. आता नीट ऐका सगळ्यांचं त्या गोष्टीकडे. उपरती म्हणजे आणखीन काय निराळी असते. आधुनिक उदाहरण सांगतोय, आत्ताच्या काळातलं उदाहरण सांगतोय, मी अनुभवलेलं उदाहरण सांगतोय आपल्याला. आणि हे काल्पनिक नाही, वस्तुस्थिती आहे श्रोते हो. आरती झाली, प्रसाद घेतला. प्रसाद घेतल्याच्या नंतर आता म्हणलं या घोळक्यात थांबायलाच नको, आपल्या खोलीत निघून जाऊया. इथपर्यंत काल सांगितलं होतं. ते खोलीत आले आणि मला म्हणाले, बाळ चांगलं करतोयस बरं का कीर्तन. म्हणाले चांगलं करतोयस, अजून अभ्यास कर. आत्ताशी 18-19 वय आहे, छान अभ्यास कर, छान कीर्तन कर. त्यांचे आशीर्वाद जेव्हा ऐकले तेव्हा मला क्षणभर खूप छान वाटलं. बघा, माणसाच्या अहमला जेव्हा खत पाणी मिळतं तेव्हा त्याला ते फार आवडतं. आणि त्याच्या अहमला कोणी कुऱ्हाड मारली की तत्क्षणी तो माणूस आपल्या ब्लॅकलिस्टमध्ये लगेच पडतो. हा ना, पूर्वी चांगला होता पण आता याचं काय अर्थ नाही. आपण का करतो? कारण तो मला अनुकूल नसतो. आता काय झालं की त्यांनी काल अशी प्रतिक्रिया दिली होती, त्यामुळे डिवचलं होतं. मी त्यांना स्वाभाविक प्रश्न विचारला माझ्या त्यावेळच्या मर्यादेप्रमाणे आणि माझ्या बुद्धीच्या मर्यादेप्रमाणे. मी त्यांना म्हटलं, काका तुम्ही कोण आहात हे मला माहीत नाही, पण सगळे तुम्हाला खूप मान देतात, सगळे तुम्हाला खूप एक रिस्पेक्ट देतात. इथे खूप सगळेजण तुम्हाला श्रद्धेनं पाहतात, नमस्कार पण करतात. आणखीन काल मात्र तुम्ही मला सगळ्यांच्या समोर डिवचून बोललात, मला तुम्ही डिवचलत, मला चिडवलत, मला उचकवलत, मला तुम्ही लागेल असं बोललात. आणि आज 10 लोकांच्यात न बोलता खाजगीत सांगताय की नाही काल मी तुझी गंमत केली आणि आज तुझं परीक्षा पाहिली किंवा काय अशा पद्धतीचं. तर हे काय आहे? आणि त्याचं त्या वेळेला त्या सत्पुरुषांनी मला एक उत्तर दिलं होतं. ते उत्तर परमार्थाचा मुख्य गाभा आहे, उपरतीचा गाभा आहे किंवा या साधन मार्गाचा गाभा आहे. त्यांनी सांगताना असं सांगितलं होतं की ज्या वेळेला माणूस, तू म्हणाले आत्ता लहान आहेस, ह्या विषयापासून तू आत्ता जे कीर्तन करतोयस हे पोपटपंची करतोयस. त्यावेळेला ते म्हणाले होते, जे गुरूंनी शिकवलंय, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, ही ओवीत असं म्हणलंय, तुकाराम महाराज असं म्हणतात, ह्या शांकर भाष्यातलं हे सूत्र असं आहे किंवा तो शतश्लोकीतला हा श्लोक असा आहे. पाठ केलेली विद्या छान पद्धतीने प्रेझेंट करणं ही पोपटपंची आहे, अनुभूतीचं ज्ञान नाही. त्यामुळे आत्ता तुला मी काय सांगतो हे कळणार नाही, पण माझी वाक्य म्हणाली हृदयात ठेवून दे, जपून ठेवाय असं समजून ठेवून दे. तेव्हा ते असं म्हणाले होते, पुढे मागे झाला तुला उपयोग, जर या मार्गावर आलास तर ह्या वाक्याचा तुला निश्चित उपयोग होईल. तेव्हा ते म्हणाले होते, ज्या वेळेला आपलं प्लीडिंग करणं थांबतं तेव्हा आपला खरा परमार्थ सुरू होतो, हे लक्षात ठेव. ज्या वेळेला आपलं प्लीडिंग करणं थांबतं, मी तुला काल डिवचलं आणि तू तो माईक कसा चांगला आहे, मग मी कसा चांगला आहे, पण माईकमध्ये काय फॉल्ट आहे, स्पीकरमध्ये काय दोष आहे, तिथे ती हॉल असा कसा आहे, मग तो आवाज का घुमला, मग त्याच्यामुळे काय झालं, मग तू त्याच्यासाठी अनुषंगाने 10 वाक्य तरी बोललास की नाही. म्हणजे थोडक्यात माझं कसं चांगलं आहे आणि ती असलेली इन्स्ट्रुमेंट जे आहे, ते जे साहित्य आहे, ते जे साधन आहे ते कसं वाईट आहे. मी फक्त एकच प्रश्न विचारला, तुला माईक सेन्स नाही असं 10 लोकांच्यात बोललो, एवढं फक्त तुला ते लागलं, झोंबलं आणि तू त्याच्या अनुषंगाने 10-12 वाक्याची पेरणी केलीस. ज्या दिवशी खरा परमार्थ करायचा असेल, खऱ्याला अंडरलाईन 100 वेळेला,
खरा परमार्थ जर करायचा असेल, खरा आणि खोटा काही वेगळा असतो का? आपण जाऊ दे, त्यात आत्ता शिरत नाही. आपल्याला कळलं असेल काय मला म्हणायचं आहे. खरा म्हणजे दाखवण्याचा नाही, खरोखर तळमळीनं जर काही खरा परमार्थ करायचा असेल, काही साधायचं असेल साधन मार्गात, तर म्हणाले कधीही कुणाला आपण उत्तर द्यायचं नाही. प्लीडिंग ज्या दिवशी आपलं थांबतं त्या दिवशी आपला परमार्थाला कुठे कुठे सुरुवात झाली आहे थोडीफार असं समजावं. जर खरा साधक आहे, खरा उपासक आहे, तो समोरचा म्हणाला तुम्ही ना अक्कल नाही बरं का, तुम्हाला कसं वागावं ते कळत नाही. बरं ठीक आहे, तुम्हाला फार अक्कल आहे, तुम्ही सांगताय आम्हाला. तिरस्कार पण नाही करायचा, पण चिडायचं नाही, उचकायचं नाही, चिडायचं नाही. कितीही डिवचलं समोरच्याने तरी चिडायचं नाही, आपल्या चित्तवृत्ती भंग होऊ द्यायच्या नाहीत आणि रिॲक्ट करायचं नाही त्याच्यावरती. तर ते म्हणाले की ज्या दिवशी प्लीडिंग थांबतं त्या दिवशी खरा परमार्थ सुरू होतो. मग मला काहीतरी एक वेगळंच असं वाटलं, खरंच काय सुंदर आहे. मग मी त्यांना विचारलं काका पण तुमचा परिचयच झाला नाही, अख्खं 10 दिवस मागच्या वर्षी इथे आलो, 10 दिवस इथे राहिलो, पण तुमच्याशी बोलण्याची प्राज्ञा झाली नाही. आता तुमचा आमचा या थोडासा झकापकीतनं का होईना पण थोडासा अशा पद्धतीने थोडासा परिचय झालेलाच आहे, तर मला जरा पूर्ण परिचय करून द्याल का? आणि मग ते म्हणाले योग्य वेळ आली की सांगू. मग काय झालं, त्याच्या पुढच्या दिवशी ते येऊन बसल्यानंतर आता ते अनुकूल वागले. मग दुसऱ्या दिवशी, मग आदल्या दिवशी प्रतिकूल वागले होते म्हणून त्या दिवशी थोडं तिटकाऱ्यानं पाहिलं होतं, पण त्या दिवशी अनुकूल वागल्यानंतर त्याच्या पुढच्या दिवशी फार प्रेमानं मी त्यांची अगदी वाटच पाहत होतो, ते कधी येतात कीर्तन श्रवणाला, ते कधी बसतात कीर्तनाला. अशा पद्धतीचा सगळा व्यवहार झाला. मग मी थोडीशी माहिती काढली आणि मग त्यांचेच एक बंधू बडोद्यात राहतात, त्यांना विचारलं की कोण आहेत हे. म्हणजे तेव्हा मला कळलं की हे जे बोलतात त्यांचे हे बंधू आहेत. म्हणून मी ते साथीला होते त्यांना विचारलं, म्हटलं हे कोण आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे माझे चुलत बंधू आहेत आणि हे ज्ञानेश्वरीचे खूप मोठे अभ्यासक आहेत. उपनिषदांचा खूप छान अभ्यास यांचा झालेला आहे. सद्गुरू कृपेने ज्ञानेश्वरीचा अभ्यास झालेला आहे. ज्ञानेश्वरी केवळ वाचनापुरती न ठेवता ज्ञानेश्वरी जगण्याचा ते तंतोतंत प्रयत्न करतात. उपनिषद ते केवळ वाचत नाहीत, त्याने अभ्यास नाही केला तर उपनिषदाप्रमाणे ते वागण्याचा तंतोतंत ते प्रयत्न करतात. ते खूप तपस्वी आहेत. मग आजूबाजूच्या दादा पारक असतील, तिथले असलेले वैदिक मंडळी असतील, तिथली अन्य सगळी मंडळी असतील, त्या सगळ्यांनी मला त्यांच्याविषयी ज्याच्याकडनं त्यांच्याविषयी माहिती घेता येईल ती माहिती घेऊ लागलो. आणि मग थोडी माहिती कळायला लागली की हे कोण आहेत, काय आहेत. आता मी तुम्हाला सांगतो, आता नीट ऐका, कुठेही अवधान ठेवू नका. ते कोण होते तर बडोद्याच्या हायकोर्टात गुन्हेगारी, ज्याला क्राईम म्हणतात, गुन्हेगारांचे वकील पत्र घेणारे ते मोठे वकील होते, ज्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगतोय. म्हणून त्यांनी वाक्य सुद्धा वकिली भाषेतलं सांगितलं मला. ज्या दिवशी प्लीडिंग करणं थांबतं त्या दिवशी परमार्थाला सुरुवात होते. म्हणजे त्यांनी त्या वकिली भाषेत प्लीडिंग हा शब्द आहे म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं वाक्य सांगितलं. तेव्हा ते बोलताना म्हणाले की तुम्हा कीर्तनकार प्रवचनकारांचा आणि आमचा पूर्वाश्रमीचा व्यवसाय एकच, म्हणजे बोलणं. तुम्ही सुद्धा पैशासाठी बोलता, आम्ही सुद्धा पैशासाठी बोलतो. ते पटकन फटकळ होते बोलायला, पटकन बोलले. कोण्या एका काळी मी सुद्धा पैशासाठीच बोलत होतो आणि मी नर्मदा मैयाची कृपा झाल्यानंतर, सद्गुरू कृपा झाल्यानंतर तिच्याच काठी कसा आलो. मग थोडी लोकांची माहिती घेतल्यानंतर उत्सुकता वाढायला लागली आणि मग चरित्र कळलं. बडोद्याच्या हायकोर्टामध्ये गुन्हेगार कसा नाही, म्हणजे त्याने गुन्हा केला हे माहिती आहे, पण वकिलांचं ते काम आहे की आपल्याकडे जो अशील आलाय त्या अशिलाचंच बाजू कशी आहे त्याला वकीलपत्र घेणं म्हणतात. तर अशा पद्धतीनं इतक्या जोरात बडोद्यातल्या नामवंत वकिलांमध्ये हायकोर्टातले सर्वात मोठे वकील, यांचं नाव सुमंत. पहिलं नाव मला आत्ता खूप वर्ष झाली आता या गोष्टीला, म्हणजे 18-20 वर्षाचा कालावधी गेला म्हणून मला यांचं पहिलं नाव आत्ता स्मरत नाही आहे, पण आडनाव त्यांचं सुमंत वकील म्हणून प्रसिद्ध. तर एक काळ आयुष्याचा टप्पा असा गेला की खोट्याला खरं, खऱ्याला खोटं. आपल्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचं ते. जो अशील पुढे आला, हे बाजू अशी ही अशी मांडायची, मग ती तशी मांडायची. गुन्हेगार आहे, गुन्हा केलाय, पण माझा अशील गुन्हेगार कसा नाही हे सिद्ध करायचं. लाखो रुपये त्यांना त्यावेळेला मिळत, हजारो रुपये त्यांना त्यावेळेला मिळत वकिली करून. वकिली करता 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 वकिलीचा हे चालूच आहे, व्यवसाय चालूच होता. बघा, कुठेही अध्यात्माशी घेणं देणं नव्हतं, कुठेही या प्रांताकडे वळणं नव्हतं. माणसाच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट, आपल्या 15 दिवसापूर्वीच्या एपिसोडमध्ये बोलताना बोललोय, एक असा वळणाचा मुद्दा यावा लागतो
ज्या चौकटीने आपण निरूपणाला सुरुवात केली गेल्या 14-15 दिवसात, तेच सगळीकडे लागू आहे. अगदी वाल्या कोळीपासून आजच्या गोष्टीतल्या सत्पुरुषांपर्यंत सगळ्यांना, अगदी तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना हेच लागू पडत आहे. त्या चौकटीबाहेर काही नाही. बद्धतेतून मुमुक्षुत्व कसं जागृत होतं त्याच्यासाठी मी हे सांगतोय. परमार्थातला प सुद्धा माहीत नव्हता, अध्यात्मातला अ सुद्धा माहीत नव्हता. केवळ केवळ आणि केवळ पैसा कमावणं. गुन्हेगाराला तो माझा अशील गुन्हेगार कसा नाही हे कोर्टात, आणि ते उभे राहिलेत म्हटल्यानंतर त्याची बाजू घेऊन दुसऱ्या बाजूनी वकीलच उभे राहायचे नाहीत. इतकी जिव्हेवरती तेज, ज्याला म्हणतात अतिशय बुद्धिमान प्रज्ञावंत असे वकील होते, नामवंत वकील होते, फटकळ होते, एक स्टँडर्ड होता. ते स्वतः उभे आहेत म्हटल्यानंतर कोणी अपोजिशनला उभेच राहायचे नाही. असे अनेक पैसे कमावले. अशा पद्धतीनं भरपूर पैसा कमावला. आणखीन एके दिवशी कुठल्या तरी एका आशिलाला भेटायला, एका त्यांच्या याच्याशी भेटायला म्हणून जिथे कुठे बोलावलं होतं तिथे चाळीसारखा भाग होता. त्या चाळीमध्ये जे कोणी ते आशिल राहत होते तिथे भेटायला जायचं होतं, क्लायंटना भेटायला. क्लायंट मीटिंग होती म्हणा. आणि ती जाता जाता, त्या चाळीतून जाता जाता सत्संगाची वांछा करती, सत्संगाची वांछा धरी, विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्षू. बघा पुन्हा पडताळा येतोय पुढे. रस्त्यानं जाताना ज्या अशिलाकडे, ज्या क्लायंटकडे जायला निघाले होते, तर चाळीची घरं ज्यांना मुंबईत माहिती आहेत, ज्यांनी पाहिल्यात चाळी, की अशा चाळीची घरं आपण पाहिल्यात, सिनेमामध्ये पण पाहिल्यात. एक घर, त्याला घर दुसरं लागून, त्याला तिसरं घर लागून, तर मध्यभागात असा जिना, लाकडी तो जिना, आणि असं चढत चढत यायचं आणि चाळीत जायचं. तर ज्या क्लायंटकडे, ज्या आशिलाकडे जायचं होतं त्याच्याकडे जाता जाता एक दार योगायोगानं उघडं होतं. आणि ते उघडं जे दार होतं त्या दारातनं छान असा आवाज येत होता, ज्ञानेश्वरी म्हणण्याचा किंवा उपासनेचा. दार अर्धवट उघडं होतं, आत कोणतरी बसलं एवढं दिसत होतं, पण पाठमोरे म्हणजे पाठ दिसत होती, चेहरा दिसत नव्हता. पण त्या शब्दांनी काहीतरी मोहिनी केली. जसं काल त्या सरस्वतीबाईंची गोष्ट सांगताना मी सांगितलं, खाली ती विचित्र वागली, पण टेंबे स्वामींना लांबनं पाहिल्यानंतर तिला काय वाटलं आणि ते आकृष्ट झाली. ऋणानुबंध असतात ते गतजन्माचे. ते आवाज, ते स्वर, ती उपासना, त्या सत्पुरुषाच्या वास्तव्याने तो ऑरा जो तयार झाला होता त्या खोलीत, तिथे कुठेतरी असं ओढल्यासारखं त्यांना झालं. त्या अशिलाबरोबर, त्या क्लायंटबरोबर जी मिटिंग होती ती मिटिंग पूर्ण झाली. आणि मिटिंग पूर्ण झाल्याच्या नंतर परत येताना त्यांनी पुन्हा डोकावलं. मग थोडी तोंडओळख झाली. मग परत 2-2, 3-3 दिवसांनी किंवा 7-7 दिवसांनी त्या क्लायंटशी गाठभेट घ्यायचं निमित्त करून काय होतं, मग ती ओढ निर्माण होते. निमित्त क्लायंट, पण या खोलीत कोणीतरी महात्मा राहतो, या खोलीत कोणीतरी सत्पुरुष राहतो, या खोलीत कोणीतरी एक सिद्ध पुरुष आहे. ओढ निर्माण होते. आणि मग कुठेतरी सत्संगाची वांछा करीतो. वांछा शब्द फार महत्वाचा आहे. इच्छा आपोआपच निर्माण होते. आणि मग हळूहळू आकृष्ट व्हायला लागले. मग जरा त्या अशिलाला भेटून झालं की आत खोलीत शिरायचं. मग परिचय केला, आपण कोण, काय, अमुक तमुक, चर्चा सुरू झाली. मग त्यांच्याकडनं कळलं, छोटीशी खोली, ते एकटे त्यांचे राहायचे, ते जे सत्पुरुष राहायचे ते. मग त्यांच्याकडनं कळलं, आपणासारखे करीती तात्काळ. ते म्हणाले की हे जे सगळं तुमचं जीवन आहे, मग ही जी तुम्हाला अनुभूती आहे ती मला कधी मिळेल? वकील आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारला. ते म्हणाले काही हरकत नाही, ही जी जिव्हा आहे ही लोकांना खऱ्याचं खोटं, खोट्याला खरं करण्यात जेव्हा बंद कराल, खोट्याला खरं, खऱ्याला खोटं करण्याची जिव्हा, जेव्हा बुद्धी, जेव्हा तिकडे ती एनर्जी, तो फोर्स, ती ऊर्जा जोपर्यंत तिकडे आहे तोपर्यंत तुम्ही विषयासक्तच आहात. पैशाने पैसा कमवायचा आहे, नवीन केस जिंकायचा आहे, नवीन पैसे, इमला, माडी, घर, दार, समृद्ध, इकडेच लक्ष राहील. मला एवढ्याशा छोट्या खोलीत सुद्धा थोडी पैशाची चणचण असून सुद्धा जो मला ब्रह्मानंद म्हणतात, आत्मानंद म्हणतात, तो मिळतोय. तो माझ्याकडे असलेला तुमच्याकडे नाही. याचं कारण तुम्ही जे करता ते मी करत नाही, आणि मी जे करतोय ते तुम्ही करत नाही. उत्तर सोपं आहे म्हणाले. डोळे उघडले, आय ओपनिंग ज्याला म्हणतात, नेत्रांजन पडल्यासारखं झालं. म्हणाले मग तुम्ही काय काय करता? मग त्यांनी सांगितलं, एक तरी ओवी अनुभवावी. मी ज्ञानेश्वरी वाचतो. मग त्यांचे जे कोण गुरुजी आहेत त्यांचं नावही मला आत्ता स्मरत नाही, कारण त्यावेळेला माझं वय 18-19 होतं. पण मी जी गोष्ट ऐकली आहे त्याचा मुद्दा मला पुढे तुम्हाला सांगायचा आहे. सज्जन हो, श्रोते हो, नीट ऐका, आपण थक्क व्हाल, थक्क व्हाल. खूप जबरदस्त कथा आहे. कसं असतं, एकदा त्यात अडकला माणूस की परमार्थ हा मार्गच असा विलक्षण आहे. आम्ही जेव्हा गिरनारला, बद्रीनाथला किंवा एरवी कुठल्या तरी यात्रेत जातो तेव्हा जी भजनं म्हणतो, ट्रेनमध्ये सुद्धा, गाडीत, बसमध्ये,
तेव्हा काही काही हिंदी भजनं मथुरा वृंदावनला मी ऐकलेली. त्यात असं वर्णन आहे, तेरे रस का लगा चस्का जिसको. काय शब्द आहेत ऐका, आवडतील आपल्या सगळ्यांना. तेरे रस का लगा चस्का जिसको, लगता वैकुंठ फीका सा उसको, डूब कर कोई बाहर न आया, डूब कर कोई बाहर न आया, इसमें भंवरे है साहिल नहीं है, यूं तो लाखों है महफिल जहां में, तेरी महफिल सी महफिल नहीं है, यूं तो लाखों है. काय सुंदर कव्वाली आहे, काय सुंदर शब्द आहे. मथुरा वृंदावनला मी हे ऐकले होते शब्द. काय शब्द आहे, तेरे रसका लगा चसका जिसको, लगता वैकुंठ फीका सा उसको, डूब कर कोई बाहर न आया. एकदा त्या मार्गात शिरला की तो किती म्हणाला, मी आता बाहेर येतो, मी आता बाहेर येतो, मला आता काय नाही, माझं दत्ताचं जमत आहे, नाही माझं रामाचं जमत आहे, नाही माझ्या मनासारखं काय होत, असं चिडचिड होईल. एखादा मोहरीत तडतडते तसा तडतडेल, फुटाणा फुटतो तसा फुटेल, चिडेल. पण ते सुद्धा एक प्रेमच आहे हो देवावरती. नाही माझ्या मनासारखं झालं, नाही माझ्या मनासारखं झालं, चिडेल, रागवेल, पण तो परमार्थ मार्ग नाही सोडू शकत. तेरे रस का लगा चस्का जिसको, लगता वैकुंठ फीका सा उसको, डूब कर कोई बाहर न आया, डूब कर कोई बाहर न आया, इसमें भंवरे है साहिल नहीं है, यूं तो लाखों है महफिल जहां में, तेरी महफिल सी महफिल नहीं है. काय सुंदर शब्द आहे तो. संपूर्ण पद केव्हा तरी आपल्याला नक्की ऐकवीन. फार सुंदर पद आहे, फार छान पद आहे. त्यातले हे शब्द आहे. एकदा ओढी लागली, एकदा चस्का, एकदा त्याची चव चाकली की आता इसमे भवरे हे, त्या भोवऱ्यात अडकतच जातो जीव. साहिल नाहीये, तो काठावर यायला मागतच नाही, तो पुन्हा काठाची कांक्षा करतच नाही, तो आणखीन खोलात शिरतोय पण आतच जायची कांक्षा करतो, बाहेर येऊच इच्छित नाही तो. मग एक काय केलं की घरात बसल्या बसल्या रोज जावं, त्यांचा संग करावा, सत्संगाची वांछा झाली. विरक्त झाला संसारी या नाम मुमुक्षु, बद्धत्वातून मुमुक्षुत्वाकडे पेळे. सद्गुरूंचा सहवास लाभला, त्यांचा अनुग्रह झाला, आणखीन त्यांच्याकडनं मार्गदर्शन झालं, ज्ञानेश्वरीची उत्सुकता वाढली, उपनिषदादी श्रवण घडायला लागलं. गुरु याच्यानंतरचं जे उपरतीनंतरचं आहे ना, आहे वाक्य, त्याचं नाव श्रद्धा असं आहे, लक्षात ठेवा. श्रद्धा ती कुणाविषयी ठेवायची आहे, का ठेवायची आहे, त्याच्यावरती चर्चा आपल्याला सविस्तर करायचीच आहे श्रोते हो. त्यामुळे श्रद्धा, मग गुरु वाक्येषु विश्वासः, गुरूंच्या चरणावरती एवढा दृढ विश्वास ठेवायला लागले. ते म्हणाले, तू वकील असशील ना ते हायकोर्टातला, माझ्या पुढे आलास की शिष्य म्हणून जायचं, बाकीचा तोरा ठेवायचा नाही कुठलाय, आणि गुरूंच्या पुढे असे नम्र भावनेनं जायचे. सतत विनत होता वारीजे आपदासी, सतत विनत होवो आम्ही त्या पदासी. सतत सद्गुरूंच्या चरणारविंदी विनत राहायला लागले, शरणागत भाव ठेवून राहायला लागले. आणि मग उपदेक्षितंती ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिभिः, ते ज्ञान सद्गुरूंच्या चरणारविंदी बसल्यानंतर मिळायला लागतं. पण केव्हा विनयता ठेवून, जेव्हा त्यांच्या चरणारविंदाचा आश्रय केला जातो, त्यांच्याकडनं ज्ञानेश्वरीचा आश्रय मिळाला, उपनिषदाचा गाभा मिळाला, अनुग्रह झाला, आणि मग जीवनाचा इति कर्तव्यता, मी जे आत्तापर्यंत केलं ते, मुलं बाळं लग्न झाली, त्या मुलं सेटल झाली, बाकी सगळ्या गोष्टी, नातवंड पतवंड सुरू झाली, नातवंड झाली, आणि आपण जे करतोय ते आणि जे करायला पाहिजे ते, यात खूप तफावत आहे. मी हे वाक्य सहसा आत्तापर्यंत 4-5 वेळा तरी बोललो असेल. आपल्याला जे करायचंय ते आणि आपण जे करतोय ते, यात खूप तफावत आहे. हे जेव्हा एक वकील म्हणून, हायकोर्टातले वकील म्हणून जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांच्या मनात खळबळ वाढायला लागली की हे मी करतोय, ह्यात माझा आयुष्यातला खूप सारा वेळ वाया चाललाय. ते वैराग्यच यावं लागतं. मग पुन्हा नित्यानित्य वस्तू विवेक झाला, इहपरलोकीचं वैराग्य सुरू झालं,
मग क्षमादी षटक सुरू झालं. हळूहळू लागतंय आणि भागतंय याच्यावर चर्चासत्र सुरू झालं. जे जे आवश्यक आहे तितकंच आणि तसंच वागायचा प्रयत्न सुरू झाला. कासव जसं पाय आत घेतं तसं आपल्या गरजा आत घ्यायला लागले. कोणी चोर डकैती दरोडेखोराला नाही घेणार मी आता कोणाची केस, आत्तापर्यंत पैसे कमवले, मग तो पापाचा पैसा कसा झाला, जो चोर होता त्याच्या पाठीशी उभं राहिलो, जरी व्यवसाय म्हणून उभं राहिलो, का असे ना आपण चुकलो, पापाचा अंशतः का होईना धनी झालो, कुठेतरी ते व्हायला लागलं, वाटायला लागलं, दोषाचं वाटायला लागलं, कमावलेला पैसा दोष मार्गाने आला असं वाटायला लागलं. सज्जन हो, आता ऐका, नीट ऐका, थोडक्यात सांगतो, पटकन सांगतो आपल्याला. या सुमंत वकिलांनी पुढे केलं ते असं केलं की कोणी करणार नाही, काय विरक्ती असते. घरात एक फॅमिली मीटिंग घेतली, मुलांना सुनांना बायकोला गोळा केला आणि सांगितलं मी अमुक तारखेला आता नर्मदा किनारी अयाचित वृत्तीनं जाऊन राहणार आहे. मला सर्व संघाचा परित्याग करायचा आहे, मला हे सगळं सोडायचं आहे. द्वे पदे बंध मोक्षाय ममेति न ममेचित न ममेतिच ममेति बध्यते जंतुर न ममेति विमुच्यते. न मम असं म्हटलं की सुटला आणि मम म्हटलं की अडकला. इतकी सोपी व्याख्या वेदांतशास्त्रांनी केली. मला आता पुष्कळसा काळ मम मम म्हणण्यात, हो मी केलंय म्हणण्यात गेला. आता मला इदन दत्तन न मम, हे दत्तगुरु माझ्याकडनं करून घेत आहेत, सद्गुरू माझ्याकडनं करून घेत आहेत, अशी सवय मला आता लावायची आहे. मला आता अडकायचं नाही यात. बस जो पुरुषार्थ म्हणतात, शिकलो, मोठा झालो, पैसे कमवले, मुलंबाळ झाली, त्यांना लग्न मुलंबाळ झाली, बस आता मला ते नाही करायचं. मी निघालो. माझ्या आयुष्यातला कितीसा काळ आता शिल्लक आहे मला कल्पना नाही. मी निघालो, अमुक तारखेला जाणार. पण तत्पूर्वी आत्ता जी मीटिंग घेतली आहे, घरातली बैठक, ती एवढ्यासाठीच की जितका पैसा माझा शुद्ध मार्गाने कमावलेला आहे त्याच्यात वाटेकरी माझी पत्नी आहे, तुम्हाला मुलांना सुनांना मी वाटून देतो. पण जो पैसा मी चुकीच्या केसेस, जे खरोखर दरोडेखोर किंवा जे दुष्ट होते, पापी होते, त्यांना वाचवण्यासाठी कमावलेला जो पैसा आहे त्याची नोंद माझ्याकडे आहे. आणि तो जो पापाचा पैसा आहे तो कैक लाखाच्या घरात आहे. तो पैसा तुम्ही वापरावा असं मला वाटत नाही. यास्तव मी तो पैसा कोणाला तरी दान धर्म म्हणून कुठल्या तरी आश्रमाला हा पापाचा पैसा द्यावा असं वाटत नाही. म्हटलं तर तो कागद आहे, म्हटलं तर त्याच्यात पैसा आहे, मला काही वाटत नाही त्याचं. मला असं वाटतं की हे सगळं माईमध्ये, नर्मदा मैयात अर्पण करून टाकावं. तुमचा कोणाचा विरोध असेल तर वापरा, पापाचे धनी होणार असाल तर व्हा, मी राहणार नाही. घरातल्यांनी मोकळीक दिली. त्यांनी ते सगळे पैसे गोळा केले आणि राजपिंपला नावाचं गरुडेश्वरच्या इकडे जाताना जे पूल लागतो त्या नर्मदेच्या पुलावर जाऊन एक दिवशी ती जी काही छोटी बॅग होती त्यात जे काही पैसे साठले होते ते सगळे पैसे घेतले, नर्मदा माईचं स्मरण केलं आणि सगळे पैसे जसेच्या तसे नर्मदा मैया टाकून दिले. याचं कागदाशिवाय याची काहीही काडीची किंमत नाही. पैसा म्हटलं की आणखीन फेकून दिले ते पैसे. नको आहेत मला हे. हा पापाचा पैसा आलाय माझ्याकडे आणि त्या पापामुळे आजचा दिवसच अनघा देवी, बोलायला सुरुवातच तिथून झाली. निष्पाप होणं, अनघ होणं, अनघ दत्ताची कृपा व्हावी, अनघा मातेची कृपा व्हावी असं वाटत असेल तर बोलण्यानी, वागण्यानी, शरीरानी, पैशानी, अर्थशुचीला फार परमार्थात महत्व आहे. तुम्ही खूप मारे आयटीत परमार्थ केला, पण खोटा नाटा पापाचा पैसा तुमच्याकडे जर येत असेल ना, तुमच्या आयुष्यात कधीही समाधान, तुमच्या माझ्या आयुष्यात कधीही समाधान राहणार नाही. अस्वस्थता कायम राहील, रात्रीची झोप शांत चित्तानं कधी मिळणार नाही. म्हणून निष्पाप प्रामाणिकपणे कष्ट करून कमावलेलाच पैसा माझ्याकडे घरात कसा येईल, लक्ष्मीच राजपावलानं माझ्या घरात कशी येईल, अलक्ष्मी माझ्या घरात कधी येणार नाही, अशी कामना त्यांनी करून तिला त्याचा नादच सोडून दिला आणि नर्मदेत ते सोडलं. ते जसे निघाले तसं आधुनिक काळामध्ये जसं आपण म्हणतो राम निघाल्यावर सीता निघाली, तितक्याच तयारीनं त्यांच्या मंडळी तयार झाल्या. त्यामुळे तू माझा नवरा जर सुख सगळ्या शरीराच्या सगळ्या दुःख यातना भोगून जर नर्मदा किनारी विरक्त आयुष्य जगणार असेल तर मी एकटीने घरात राहून काय सुखोपभोग भोगायचे. त्यांच्या बरोबरीनंच मानप्रस्थाश्रम स्वीकारीन. त्यांनी सुद्धा तोच मार्ग धरला. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, कुठल्याही सण वार लग्न मुंज बडोदा काही फार लांब नाही आहे, 100 किलोमीटर अंतरावरती, 2 तासाच्या अंतरावरती ते पोचू शकणार होते. पण त्यानंतर त्यांनी व्रतसंकल्प केला. दोघंही पती पत्नी ते त्याच्यानंतर कर्नाळी नावाच्या गावात आले आणि दोघं मिळून म्हणाले ते आता इथं राहतात, उपनिषदाचं स्मरण करतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, शौचे गुरुजी नावाचे गुरुजी त्या कर्नाळीला राहत. त्यांनी आता देह सोडला. शौचे गुरुजींनी, जे नर्मदा किनारी 10-20 वर्षापूर्वी फिरलेत त्यांना लक्षात असेल. मला त्यांचा दर्शनाचा योग आला, कारण त्यावेळेला त्यांचं वय, मी जेव्हा 18-19 वर्षी गेलो तेव्हा त्यांचं वय 94-95 होतं. खूप ज्येष्ठ होते ते.
तेजपुंज अशी व्यक्ती, त्या शौचे गुरुजींचं सान्निध्य लाभलं. करतल भिक्षा घ्यायची एक कुटी होती, त्या कुटीमध्ये तिथे हे पती पत्नी राहायला लागले दोघे जण. आणि अगदी खरंच सांगतो, एक नेस्त वस्त्र, एक दांडीवर आणि एक अंगावर, एवढंच. एक दोरीवरती वस्त्र उद्याचं आणि एक आजचं अंगावर. याच्या व्यतिरिक्त नर्मदा किनारी राहून संग्रह नाही. भिक्षा कोरडी मागायची, जी काय अयाचित वृत्तीनं नर्मदेच्या कृपेने मिळेल ते 2 घास खायचे. उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, दासबोध, गुरुचरित्र या सगळ्या सद्ग्रंथांचं फक्त चिंतन, मनन, उपासना, निधिध्यासन, बस. त्याच्यातच नर्मदेच्या किनारी रेवा तीरे तपः कुर्यात असं सूत्र आहे. नर्मदेच्या किनारी साधना करावी, रेवा तीरे तपः कुर्यात. त्या रेवेच्या तीरावरती हे पती पत्नी राहतायत. आणि त्यामुळे गंगा दशहराचा उत्सव आहे, बडोद्यातली लोक येतात, ते येऊन बसतात, पण ते कोणाच्यात मिसळत नाहीत. हा सगळा मला इतिहास कळल्यानंतर मी खूप भारावून गेलो. मी म्हणलं काय ग्रेट व्यक्ती आहे ही, की एका क्षणात कमावलेला पापाचा पैसा टाकून देण्याचं धाडस. अहो, आमच्या कीर्तनाच्या आरतीमध्ये लोक खिशातनं असा पैसा काढतात. काढताना अशी एक विनोदापुरता घ्या, लांबून जेव्हा पगडी घालून एखादा कीर्तनकार कोणी उभा असतो, त्याला असं वाटतं की तो एकदम 100ची नोट अशी काढतो. मोठ्या आयटीत कीर्तनकाराच्या आरतीत टाकताना 100ची नोट टाकतोय की काय असं त्या कीर्तनकाराला, प्रवचनकाराला वाटतं. तो पठ्ठ्याबरोबर 100ची नोट टाकतो आणि उरलेल्या 9 नोटा 10च्या कलेक्ट करतो आणि 1 नोट फक्त 10ची त्यात टाकतो. मी काय म्हणतोय आपल्या लक्षात आलं असेल. म्हणजे इतकं आपलं ममत्व त्या पैशाच्या ठिकाणी असतं, इतके आपण ग्रस्त असतो. कमावलेला सगळा पैसा फेकून द्यायचा, तो नकोय मला, न मम, मला नकोय तो, नकोय तो आता इथनं पुढे. किती अर्थशुची, किती विचारांची सूची. अशा पद्धतीनं ते जीवन जगत होते. आणि मग अशा एका सत्पुरुषाचा, आपल्याला साधकाचा, एका उच्च दर्जाच्या साधकाचा आपल्या सगळ्यांना संपर्क झालाय, याचा सगळ्यांनाच आनंद होता. म्हणून त्यांच्याविषयी एक आदरयुक्त भीती, म्हणून त्यांच्या जवळपास कोणी, कारण बोलायला फार कठोर होते ते. आणि मग अशा सगळ्या भूमिकेतनं ते वाक्य त्यांचं आलं होतं की ज्या दिवशी प्लीडिंग थांबतं त्या दिवशी परमार्थ सुरू होतो. मग आमची त्यांची एक छानच गट्टी जमली. मग नंतर 6व्या-7व्या दिवसानंतर एके दिवशी असाच बसलेलो असताना त्यांनी मला गाठलं आणि मला सांगितलं, इकडे ये म्हणाले, भविष्यात आत्ता चरितार्थ चालवायचा आहे, तू अजून लहान आहेस, तुला कळणार नाही, पण तू पूर्ण वेळ व्यावसायिक कीर्तनकार, म्हणजे तुझा उदरनिर्वाहाचं साधन हे कीर्तन आणि प्रवचन फक्त आहे, म्हणजे कीर्तन आहे, नारदीय कीर्तन आहे. तर तुला जे काही मिळतंय, आत्ता तू इथे कीर्तनकार म्हणून बोलवलंय, तुला काहीतरी बिदागी मिळणार आहे. पण भविष्यात जर कधी आयुष्याच्या उत्तरार्धात जर कधी उपनिषद आणि गीतेवरती, मला अजूनही त्यांचे शब्द लख्ख आठवत आहेत, नर्मदेच्या तीरावर बोललेले, जर उपनिषद आणि गीतेवरती जर कधी प्रवचन करायला कोणी बोलावलं, उपनिषदांवर, गीतेवरती, ब्रह्मसूत्रावरती, तर जर तुझा अभ्यास झाला आणि जर कधी प्रवचन करायला गेलास, तर कधीही जायचं यायचा भाडेखर्च माग, अगदी हक्कानी माग. पण म्हणाले, ते मला विवेकच म्हणायचे, म्हणाले, विवेक, कधीही गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्रादी सांगताना तळमळीनं सांग लोकांपर्यंत, पण त्याचं मूल्य कधी घेऊ नको. पुढे मागे आयुष्याच्या उत्तरार्धात जर कधी मागितलंस तर भाडेखर्च आवर्जून माग, पण सध्या चरितार्थ चालवायचा आहे, उपजीविका त्याच्यावर आहे, दत्तकृपेने तुला मिळत राहील. लोक जे देतात ते श्रद्धेनं देतच असतात, लोकांना ती काळजी असते, पण लोक जे देतात ते खूप आहे असं आपल्याला कळलं पाहिजे, वाटलं पाहिजे. आणखीन पाहिजे असं वाटत राहिलं तर त्याची शृंखला कमीच आहे. त्या सत्पुरुषाचा समागम झाला. आता तुम्हाला क्लायमॅक्स पॉईंट सांगतो. 8 दिवस झाले, 9 दिवस झाले, छान सत्संग त्यांचा घडला. त्यांच्याविषयी थोडं जाणल्यामुळे थोडंसं काहीतरी माझं महत्भाग्य की त्यांचा सहवास थोडा लाभला. शेवटचा दिवस आला. शेवटच्या दिवशी गंमत अशी असते की साधारणपणे आपण एखादं चांगलं श्रवण केलं, अशी एक पद्धत आहे, एक अशी पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. एक महिनाभर एखाद्याचं कीर्तन झालं, 15 दिवस झालं, 7 दिवस सप्ताह झाला, गंगा दशहरासारखा दशहराचा उत्सव झाला की मधल्या आदल्या काळात रोज आरतीत लोक काहीतरी देत असतात किंवा समोर काहीतरी ठेवत असतात. पण शेवटच्या दिवशी विशेषत्वाने कोणी 100 रुपये, कोणी 500 रुपये, कोणी 1000 रुपये, आपापल्या ऐपतीप्रमाणे आम्हाला चांगलं श्रवण करायला मिळालं, आम्ही चांगलं काहीतरी ऐकलं, आम्ही कृतज्ञ आहोत तुमच्याविषयी, म्हणून त्या पुराणिकाला, त्या कीर्तनकाराला काहीतरी यदृच्छेने देत असतात, आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे देत असतात. तर तो शेवटचा दिवस आला, त्यात गंगा दशहरासारखा उत्सव, त्यात शेवटचा दिवस दशहरा, दानधर्माचं महत्त्व. प्रत्येक लोकांच्या हातात पाकिटं तयारच होती आणि हे सद्ग्रस्त आले, बसले नेहमीप्रमाणे. आणि आज त्यांनी गंमत अशी केली की कीर्तन सुरू होण्याच्या आधीच ते आले. मी क्लायमॅक्स पॉईंट सांगतो, ते कीर्तन सुरू होण्याच्या आधीच आले आणि ते आले. मी अशी डोक्यात
नमस्कार नको, थांबा मी करतो. एक आदरभाव नमस्कार केला. मला म्हणले थांबा थांबा, नमस्कार नाही, त्या नारदांच्या गादीला आहे, तुम्हाला करतोय का नमस्कार? मग लगेच छाटाछाटी सुरूच लगेच. हा नमस्कार तुम्हाला नाही, नारदांच्या गादीला आहे, स्वीकारलाच पाहिजे. म्हणजे ठीक आहे, बरं तुम्ही म्हणाल तसं. नमस्कार स्वीकारला, त्यांना नमस्कार केला आणि एक पाकिट त्यांनी काढलं आणि अतिशय यांनी असं माझ्या हातात दिलं. प्रत्येक कीर्तनकाराचं किंवा कुठल्याही कीर्तनकाराचं ते शेवटचा मिळकतीचा दिवस म्हणजे चेहरा असा प्रफुल्लित झालेला असतो. वा वा, धन्यवाद हा काका. अगदी असं करून ते एक पाकिट घेतलं. असं वाटलं की एवढ्या मोठ्या विरागी सत्पुरुषांनी सुद्धा आठवणीनं मला काहीतरी दिलं संभावना म्हणून. तो क्षणभर माझ्या मनात विचार आला असेल नसेल एवढ्यात त्यांनी सांगितलं, ओ त्याच्यात पैसे बिसे काही नाही आहेत, पण आज पहाटे सद्गुरू कृपेने एक आदेश झाला, तो लिहून काढलाय. महत्त्वाचे 12 विचार लिहून दिलेत, तेवढे निवांत वाचा. आता कीर्तन शांत डोक्याने करा. माझ्याकडे काही पैसे नाहीत, आहेत ते पैसे सोडून इथे नर्मदेच्या गाठी आलोय. फक्त तिने मैयाने जे विचार द्यायला सांगितलेत तेवढे विचार लिहून काढलेत. आज सकाळी तेवढे तुम्हाला प्रसारित केलेत. मी फक्त माध्यम आहे, मीडियम आहे, ते द्यायचं काम केलंय. त्यात पैसे बिसे काही नाही, तेवढे हुरळून जाऊ नका. लगेच ठिकाण्यावरती आणलं. माझ्या डोक्यात उत्सुकतेचं काहूर पेटलं की यात काय लिहिलं असेल, एवढ्या मोठ्या सिद्धपुरुषांनी काय लिहिलं असेल त्या संत सत्पुरुषांनी. पण 2 तास कीर्तन करणं गरजेचं होतं. तिथे ते वाचून नका असं सांगितलं होतं. ते पाकिट मी वेगळं ठेवलं आणि बाकीच्यांची आर्थिक जी आलेली पाकिट होती ती वेगळी ठेवली. कीर्तन 2 तास झालं, सांगता झाली, गंगाष्टक झालं, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. खोलीवर गेलो आणि त्यांचं पाकिट पाहिलं, देवापुढे ठेवलं आणि त्यांचं पाकिट फोडून पाहिलं. त्या पाकिटामध्ये 10-12 सूचना केल्या होत्या आणि त्यातलं पहिलं वाक्य लिहिलं होतं की कीर्तन सेवेसाठी आलेले विवेक बुवा वगैरे असं ते सगळं लिहिलं होतं. आणि त्यात 10-12 गोष्टी सजेस्ट केल्या होत्या, सांगितल्या होत्या दत्तकृपेने. मग कीर्तन करताना डावीकडे उजवीकडे पुरुष स्त्रिया बसतात, पुरुषांकडे किती टक्के पाहावं, स्त्रियांकडे किती टक्के पाहावं, समोरच्या इष्टदेवतेकडे किती टक्के पाहावं, हे सगळं त्यात पत्रात लिहिलं होतं. श्रोते हो, आपल्याला काय स्वानुभवची मजा सांगू. काय हा स्वानुभव म्हणण्याचा अर्थ असा की एक वैयक्तिक एका सत्पुरुषाचा अनुभवलेला सहवास, विचारांचा अनुभवलेला सहवास. त्यात इतकं सुंदर लिहिलं होतं, बिदागीसाठी सध्या आपली उपजीविका चालवण्यासाठी बिदागी या स्वरूपात कशा पद्धतीने मागावं. म्हणजे कीर्तनकार व्यावसायिक असावा, पण कीर्तन व्यावसायिक असू नये. एकदा ठरलं ना की बाबा 2,000 रुपये मिळणार आहेत, 3,000 रुपये मिळणार आहेत, 5,000 रुपये मिळणार आहेत, ते आधी ठरताना, नंतर नाही. ते 2 तास उभं राहिलं की त्याच्या वेळेला नोट कशी मिळते त्याप्रमाणे कीर्तन नाही करायचं. डोंबऱ्याचा खेळ आणि तुमच्यात काही फरक आहे की नाही म्हणाले, त्यात लिहिलेलं होतं त्या पत्रात सगळं. एकदा उभं राहिलं की एवढ्या तळमळीने उभं राहायचं की फक्त समोरची इष्टदेवता, आणि मग ते सगळे रेफरन्सेस दत्त महात्म्य आणि बाकी गोष्टी पडताळा यायला लागला की करिता कीर्तन भगवंताचे, उठावे सात्विक भावसाचे, तरीच साफल्य जन्माचे, अन्यथा दंबाचे ठाणे ते. मग त्या 10-12 सगळ्या गोष्टी त्याच्यात मेन्शन केल्या होत्या, लिहिलेल्या होत्या की किती टक्के कसं बघावं, मग उत्पन्नाचं साधन कसं असावं, मग त्यानंतर कशा पद्धतीने इन्कम सोर्स येईल, मग त्यातले किती टक्के आपले उपेक्षित नातेवाईक गरजू लोक असतील त्यांना किती टक्के खर्च करा, स्वतःसाठी किती वापरा, धर्मासाठी किती खर्च करा. आणि असं सगळं एक शुचिरभूत त्यानं एक कीर्तनकाराचं जीवन कसं असावं अशी आज्ञा त्यांच्या सद्गुरू कृपेने त्यांना जी आली होती ती त्यांनी शब्दबद्ध करून लिहून दिली. आणि सर्वात शेवटचं वाक्य ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं, या पद्धतीने दत्तकृपेने वागण्याचा प्रयत्न कराल तर याची देही याची डोळा नर्मदेच्या साक्षीने सांगतो साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. हे पत्राची, या वाक्याची किंमत त्यावेळेला नव्हती कळली, पण ती खरंच खूप मोठी बिदागी त्या सुमंत काकांनी मला त्यावेळेला दिली होती पत्रद्वारे. दुर्दैव असं झालं की त्याचे मी अनेक प्रती काढलेल्या होत्या, 2 प्रती झेरॉक्सच्या काढल्या होत्या, पण यंदाच्या महापुरामध्ये माझे 2,500-3,000 हजार पुस्तकं, जवळजवळ 2,000-2,500 हजार पुस्तकं, हस्तलिखित कीर्तनाचं साहित्य, पत्रव्यवहार, जे मला ओळखतात, ज्यांचा मला ओळखतात म्हणजे परिचय आहे. आमचे अमित कुलकर्णी आहेत, राजेश कुलकर्णी आहेत, आमचे बाकीचे सगळे जे नंदू काका आहेत, अभिलाभ आहे, हे सगळेजण जे आहेत त्यांना माहिती आहे की किती हस्तलिखिताचं नुकसान झालं आहे. आमची मयुरीताई आहे, अनेक जण आहेत. त्यांनी स्वतःही इथे येऊन खूप सारी मदत असं म्हणणार नाही, पण खूप सारं काम इथे येऊन त्यांनी सगळ्यांनी उचललं. आणि त्यांनी पाहिलं की पुस्तक, आमचा कौस्तुभ आहे, बाकी या सगळ्यांनी, गायत्री आहे, यांनी पाहिलं की किती पुस्तकं चिखलामध्ये ती खराब झाली, किती हस्तलिखिताची नासाडी झाली. त्यात तो पत्रव्यवहाराचा पण एक गठ्ठा. असं कोणाच्या डोक्यात सुद्धा आलं नाही की दुसऱ्या मजल्यावरती दुसरा मजला घराचा पाण्याखाली जाईल, परंतु ती स्थितीसुद्धा आल्या कारणानं ती पण एक आपत्ती. सहनम ही सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम,
त्यामुळे ओरिजिनल आणि ते झेरॉक्स काढलेल्या पुष्कळसा ठेवा त्यातला निघून गेला दुर्दैवाने, पण ती वाक्य आणि ते सूत्र मात्र हृदयातनं नक्की गेलेलं नाही. ते पत्र गेलं असेल, पण पत्रातलं, पण त्यातूनही आमच्या पुण्याच्या घरामध्ये, निगडीच्या घरात, यमुनानगरच्या घरात जर ते मिळालं असेल तर शोधण्याचा प्रयत्न करीन. कोणीतरी म्हटलंय दाखवा, तर मी नक्की दाखवीन. माझ्या वेबसाईटवरती पण ती प्रसारित करीन वाटलं तर वेळप्रसंगी, किंवा आपली ब्रॉडकास्ट लिस्ट आहे, ब्रॉडकास्ट लिस्टवर आवर्जून पाठवीन. मला ते फक्त पत्र मिळू द्या, तितका वेळ मिळू द्या. जर ते पत्र पुण्याच्या घरी मला मिळालं तर ते पत्र जसंच्या तसं आपल्याला निश्चितपणानं मी आपल्याला पोस्ट करीन. मिळालं पाहिजे इतकीच इच्छा. पण जर जी कॉपी इथे होती वाडीच्या घरात, ती आता इथला पत्रव्यवहार किंवा इथली पुस्तकं हस्तलिखित सगळी नष्ट झाल्या कारणाने यंदाच्या महापुरात मागच्या वर्षीच्या आत्ता उपलब्ध नाहीत, पण त्या सत्पुरुषाची आठवण मात्र हृदयात कायम आहे. सांगायचा उद्देश इतकाच की उपरतीची याहून आणखीन वेगळी व्याख्या आपल्याला निराळी काय सांगायची. त्यामुळे शमाधी षटकाची चर्चा करताना उपरती याचा अर्थ हे केवळ एकमेव सुमंत असे नाही आहेत, असे अनेक आहेत. ज्याला ज्या क्षणी सद्गुरु कृपेने असं कळलं की या विषयांमध्ये आनंद नाही आहे, आनंद हा शब्द फक्त आणि फक्त परमार्थात आहे, अध्यात्मात आहे. व्यवहारात आनंद नाही, व्यवहारात सुखही नाही, व्यवहारात आनंदही नाही. सुख, आनंद, कैवल्य हे सगळे शब्द परमार्थात शोभणारे आहेत, व्यवहारात शोभणारे नाहीत. व्यवहारात कितीही मिळत गेलं माणसाला तरी अतृप्ती आहे, अशांतता आहे, अधिकची कामना आहे. परंतु शाश्वत शांती आणि शाश्वत निश्चिंती जर कुठे मिळत असेल तर ती सद्गुरूंच्या चरणारविंदी परमार्थ मार्गात मिळेल. म्हणून आपण सगळ्यांनी तो भाव लक्षात ठेवूया.